वाले को कितनी मदद करते हैं, मरने वाले को कितनी चिता पे लेटन दो सुमित दो फिर ग्राम रोजगार सेवकाच्या मागण्या मान्य करा, ग्राम रोजगार सेवकाच्या मागण्या मान्य करा, ग्राम रोजगार सेवकांचं मानधन मिळालंच पाहिजे, ग्राम रोजगार सेवकाचं मानधन मिळालंच पाहिजे, देवेंद्र दादा द्या ना, देवेंद्र दादा द्या ना, देवेंद्र दादा द्या ना, एकनाथ दादा द्या ना, सुनित्रा वहिनी द्या ना, गोगोले साहेब द्या ना, ग्राम रोजगार सेवकाचं मानधन मिळालंच पाहिजे, ग्राम रोजगार सेवकाचं मानधन मिळालंच पाहिजे, मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, द्या ना, एकनाथबाई द्या ना, आमचं मानधन द्या ना, आमचं मानधन द्या ना, गोगावले भाऊ द्या ना, आमचं मानधन द्या ना, मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, फडणवीस साहेब मानधन द्या ना, शिंदे साहेब आमचं मानधन द्या ना, गोगावले साहेब आमचं मानधन द्या ना, ग्राम रोजगार सेवकाचा ग्राम रोजगार सेवक एकजुटीचा ग्राम रोजगार सेवकाच्या मागण्या मान्य करा, ग्राम रोजगार सेवकाच्या मागण्या मान्य करा, ग्राम रोजगार सेवक एकजुटीचा एकनाथ शिंदे साहेब द्या ना, सुमित्रा वहिनी मॅडमांचं मानधन द्या ना, मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जोर से नाही यार, सरकारच्या विरोधात विनोद चव्हाण तुम आगे बढ़ो, गेल्या 1 तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद करतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि 4 तारखेपासून इथं मी स्वतः आणि आमचे काही सहकारी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे. शासनाने याची कोणतीच दखल घेतलेली नाही आहे. शासनानं कोणती दखल घेतलेली नाही त्या कारणाने आम्ही इथं आज सरण रचून आंदोलन करतो आहे. शासनाला कदाचित आमच्या ग्रामरोजगार सेवकाला आणि उपोषणकर्त्याला 100% मारायचं आहे का ही 100% शंका आमच्या मनात आहे. त्याकरता आज आम्ही एक शासनाचा निषेध म्हणून एक सरण रचून स्वतःला सबून घेण्याचं हे आंदोलन करतो आहे. आमच्या मागण्या एकदम साध्या आहे. 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय पारित झाला आहे. आमची मागणी एवढी आहे की जो निर्णय तुम्ही काढला आहे महाराष्ट्र सरकारने त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि दुसरं NMS ॲप काढला आहे त्या ॲपची व्यक्ती कामांना सूट मिळावी. ह्या 2 मागण्याच्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करतो आहे. पुढील इशारा काय असेल मान्य? आता आम्ही सरण रचून आंदोलन करतो आहे. आता आम्ही एक राज्याच्या वतीनं आंदोलन करतो आहे. जर सरकारने आमच्या ह्या मागण्याची योग्य दखल घेतली नाही किंवा आमच्या आंदोलनाची घेतली नाही याच्यापेक्षाही तीव्र असं आंदोलन होईल आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असे आंदोलन होतील आणि कदाचित आमचे सगळे ग्रामरोजगार सेवक हे मंत्रालयासमोर आत्मदहनही करतील. आजच्या जो आंदोलनाचं स्वरूप काय? आम्ही आजचं जे आंदोलन आहे आमची 4 तारखेपासून बसलो होतो त्याचे शासनाने योग्य दखल घेतली नाही म्हणून आम्ही सरण रचून आंदोलन करतो आहे. ग्राम रोजगार सेवकाचा